नमस्कार. सध्या बाळापूर तालुक्यातील हाता अंदुरा या गावच्या पूर्णाच्या नदीपात्रात मी आहे. या पूर्णाच्या नदीपात्रामध्ये इथं एक घाट आहे आणि दोन आहेत आजूबाजूला घाट. एक घाट हा संतोष इंगळे आणि मनीष फसाले या व्यक्तींना हा घाट दिलेला आहे. परंतु तुम्ही बघू शकता की पाठीमागे कितीतरी इथं हायवा जे आहेत ह्या नदीपात्रामध्ये भरण्यासाठी लावलेले आहेत. ही नदीपात्रातून जी वाळू घाट मालकाला जी दिल्या जाते ती पारंपरिक पद्धतीने काढावी लागत असते, पण तिथं बोटीचासुद्धा बोट आणि बाजूलाच पोकलेन आणि JCB हे याच्यामार्फत तिथं वाळू उपसा होत आहे. आणि जिथं वाळू सांगितलेली आहे की या प्रमाणापेक्षा वाळू उपसा तुम्ही फुटापेक्षा किंवा इंचापेक्षा करू शकत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी खोल इथं ही वाळू उपसा करणे सुरू आहे. आणि यावरच आपण तहसीलदार यांच्यासोबत फोनवरती संवाद साधणार आहोत, त्यांना हा प्रकार सांगणार आहोत आणि त्यांची काय प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत. धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर, तुम्ही बाळापूरचे तहसीलदार आहे ना? हां नमस्ते, बोला. नमस्ते, विवेक शेगावकर बोलतो सर, पत्रकार. बोला. बरं, हे आम्ही इकडे हाता अंदुरा आहे की नाही, तिकडच्या पूर्णाच्या नदीमध्ये आलेला आहे सध्या. बरं. तर इथे सर JCB, पोकलेन, आपलं टिप्पर, हायवा आणि पाण्याच्या 2 बोट हा इकडे विचारपूस केले. ते म्हणतात की एक संतोष इंगळे आणि मनीष फसाले यांना हा घाट दिलेला आहे म्हणतात. यांचा घाट आहे. तर मग आता एवढे टिप्पर आहेत, JCB, पोकलेनने आणि बोटीने सर आपण यांना वाळू उपसा करण्याची परवानगी दिलेली आहे का? नाही, मी नाही परवानगी दिली. परवानगी ती कलेक्टर ऑफिस वरून त्यांना मिळालेली आहे. जेवढं त्यांना उत्खनन करायचंय तेवढ्या परिमाणात ते उत्खनन करू शकतात. त्यांनी उत्खनन केलं की त्यांचं ते बंद होईल. मग आता त्यांनी जे मी जरा ट्रेनिंग मध्ये DMO साहेबांशी बोला, मी नंतर बोलतो.